नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. वैसे मालिक को मानना पड़ेगा भाई, इतनी अच्छी खूबसूरत नायाब चीज पर हाथ जो डाला है, ये ऐसी खूंखार तेज दिखने वाली चिकनी चीज सच में उस गधे के हाथ लगेगी क्या? मुझे तो शक है. दादा काय झालं? गाडी का थांबवली? टायर पंचर हो गया सर, सबको उतरना पड़ेगा. यार चला. अरे यार आता काय करायचं? जवळपास काही दिसत पण नाहीये. त्या टायमालाच गाडी पंक्चर झाली. हॅलो, मी आलो. अयो, तुमचं गेलं की हो टायर. मराठी मराठी. हा तुम्ही इथं कसं काय? अर तुमचं टायर पंक्चर झाले नाही. हे इथले हे माकुडे गाबड काहीतरी खिळे बिळे टाकली असतील, लय अवकाळी. शंकर, आता टायर बदलेपर्यंत आपण इथेच थांबायचं. अरे वहिनी, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. हे बघा, आपली छोटा हाती आहे ना, याच्यामध्ये बसून जाऊ आपण. नवीन घेतलं तुमच्यासाठी, चला. काय हे लाज वाटते का काही? नाही 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 ना. नाही नाही. श्रेय साहेब, एक रिक्वेस्ट होती. माझं असं म्हणणं होतं की हे छोटा हत्ती चालवण्याचा मान तुम्ही घ्यावा. श्रेय साहेब या. थँक्यू. चला चला. माइंड इट, माइंड इट. हे आजे, परत झोप लागली काय? हे जळकुट्या गप की, नाही तर तीच तंबाखू तुझ्या तोंडात कोंबाल जाईल मी माझ्या धान्याबरोबर.
थँक्यू दीपक, छान वाटलं गाडी चालू. निघतो आम्ही. हा अरे हा, आणि ही चावी. येतो, बाय. चला धन्यवाद. पलट पलट पलट. जाते हो परदेस पिया, जाते ही खत लिखना. मेरा दिलों का आता है, आके चला जाता है. ओके, तो अभी एक लास्ट गाना करते हैं. मेला दिलों का आता है एक बार. पुढे काय पुढे? झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट. व्हाट व्हाट व्हाट? नाही नाही, तू बस बस. नाच नाच ना, नाच. ए गाणं मन गाणं. बस. उठ. तू बस. तू उठ. तू उठ. नाच. अहो शेट, मी पंख्या. हॅलो, कोण आणलं? तुझंच कार पाय नाही. नाच मग. झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट. झालं का समाधान? मी काय म्हणतो शेठ, ह्यो सायली बरोबर नाचला, तुम्हाला एवढं वाईट वाटलं, पण ते श्रेयस तर ते. बस. पुढे एक शब्द नाही. राधा, हे राधा, काय झालंय? का बोलत नाहीयेस माझ्याशी? जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू नाही बोलणार तर कोण बोलणार आहे माझ्याशी? सांग बरं. जा, तुझ्या नवऱ्याशी बोल. तो आहे ना तुझा लाडका. त्याचं काय आहे आता इकडे? इकडे नाही, पण प्रत्येक ठिकाणी लागतो ना तो. लागतो की नाही? तू काय बोलतेस? जरा मुद्द्यावर येशील का? मी कशी वाटते तुला? तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. बायकोचं डोकं दुखत होतं माझ्या. आता कसं वाटतंय? झालं ना ठीक? खरंच छान वाटतंय रे. नवऱ्याचा हात पडल्यावर असंच होणार. डोकंच काय, सगळंच राहतं. असं होय? मग मला तर स्वतःला भाग्यवान समजायला हवंय. बरं, पण का? अगं का म्हणजे, अगं ज्या मुलीवर अख्खं गाव मरायचं आणि जिची एक झलक पाहण्यासाठी कॉलेजची मुलं दिवस दिवस कट्ट्यावर सुट्टा मारत बसायची, आज ती माझी बायको आहे. तू पण ना रे श्रेयस. अरे कधी कधी मला असं वाटतं की तू मला फक्त एक चॅलेंज म्हणून निवडलंयस, प्रेम म्हणून नाही. अरे बायको 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 तो वृत्ती आहे बायको. प्रेम तर आहेच की माझं माझ्या राणीवर, पण ते दाखवलं तर काय फायदा ना. हा म्हणजे दाखव का? श्रेयस, श्रेयस, श्रेयस. अच्छा असं काय? चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करती.
मछली जल की रानी है, अब मेरे हाथ में आनी है. शेट आता पुढं करायचं तरी काय? हे तो व्हिडिओ श्रेयचा आहे, मग तुम्हाला तर राग यायला पाहिजे होता. आता बघ मी काय करू. तलवारीला तलवार लागल्याशिवाय युद्ध होतच नाही. कसं आहे ना पण माणसाचे दोन्ही हात बांधले तर त्याला सुटता येतं नाही नाही ना. आणि जर एक हात बांधला तर त्याला सुटता येईल ना. हो हो ना. समजलं तुला? हो मग समजलं 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 समजलं. काय समजलं? ते खरं सांगतो, तुम्ही जे बोलले ना ते डोक्यावरून गेलं, मग नंतर हा खाली बसलाय. शेट तुम्ही ना लय टॉप लेवलचं बोलता, लय टॉप लेवलचं. शेट भरपूर शिकायचं तुला. तू शिक. राधा, हे राधा, काय झालंय? का बोलत नाहीयेस माझ्याशी? जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू नाही बोलणार तर कोण बोलणार आहे माझ्याशी? सांग बरं. जा, तुझ्या नवऱ्याशी बोल. तो आहे ना तुझा लाडका. त्याचं काय आहे आता इकडे? इकडे नाही, पण प्रत्येक ठिकाणी लागतो ना तो. लागतो की नाही? अगं, तू काय बोलतेस? जरा मुद्द्यावर येशील का? मी कशी वाटते तुला? तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. हे घ्या मॅडम, मस्त गरम गरम कॉफी आणली आहे तुमच्यासाठी. थँक्यू शंकर. चल आता उठ आणि मला मस्त डबा बनवून दे. शंकर, खरंच आज मी खूप थकली आहे रे. तू एक काम कर ना, तू बाहेरूनच काहीतरी खा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जातो मी आंघोळीला. चल. सायली, तू मला अर्ध्या तासात भेटायला येऊ शकतेस? सांग ना. तू ये ग फक्त. राधा, हे राधा, काय झालंय? का बोलत नाहीयेस माझ्याशी? जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू नाही बोलणार तर कोण बोलणार आहे माझ्याशी? सांग बरं. जा, तुझ्या नवऱ्याशी बोल. तो आहे ना तुझा लाडका. त्याचं काय आहे आता इकडे? इकडे नाही, पण प्रत्येक ठिकाणी लागतो ना तो. लागतो की नाही? अगं, तू काय बोलतेस? जरा मुद्द्यावर येशील का? मी कशी वाटते तुला? चांगली वाटते. आणि श्रेयस? तोही चांगला वाटतो. दोघांपैकी जर एकाला निवडायचं असेल तर कोणाला निवडशील? राधा, अगं तू हे काय म्हणतेस? मला काहीच कळत नाहीये. तुला श्रेयस बद्दल कोणी काही बोललंय का? हे बघ सायली, मला उत्तरं हवी आहेत. मी की तो, कोणाला निवडशील? दोघांनाही निवडे.
कारण तो माझा काळ आहे आणि तू माझी संगिनी आहेस ग. बाकी मला काही माहित नाही, बाकी वेळच सांगेल. हे बघ, मी जर खरंच तुझी संगिनी असेल ना, तर आजपासून मी जे सांगेल ते करशील. वचन देशील? माझी मैत्रीण माझ्याबद्दल कधीच चुकीचा विचार करणार नाही. मला खात्री आहे. दिलं वचन. आजपासून तू तुझ्या नवऱ्यासोबत कोणत्याही पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवायचे नाही. दिलं वचन. आजपासून मी माझ्या नवऱ्याबरोबर कुठल्याही पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवणार नाही. हे बघ बाळा, आज स्कूल मधून तुझी मोठी कंप्लेंट आली आहे माझ्या कानावर. पण असं करून चालणार नाही. हुशार विद्यार्थी आहेस ना तू. छान अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं. चल चल चल, पळ पळ, जा खेळायला जा बरं.